काळजी आहे का, ताईला काही चिंता वाटते का? मी म्हटलं अशी कोणती लेकबाळ असेल जिला आपल्या माहेरी जाताना चिंता वाटते. आमच्या ताई या ठिकाणी बसलेल्या आहे, आमच्या सुभाषदादांकडच्या सौभाग्यवती. तिचं माझं गमतीचं नातं आहे. ती माझी आत्ते बहीण आहे, मी तिची मामी बहीण आहे, त्याच्यामुळे आमचं गमतीत काही काही चालू राहतं. परंतु माहेरी जायचं म्हटलं की लेकीचं माहेर संपन्न असो, गरीब असो, साधं असो, श्रीमंत असो, काही असेल, कुठलीही लेक अशी नसते की तिला आपल्या माहेरी जाताना कुठली चिंता असेल, कुठली काळजी असते. त्याच्यामुळे मला माझ्या माहेरी येताना चिंता वाटण्याची काळजीच नाही. चिंता त्यांना वाटली ज्यांच्या चिंता धडकी त्यांच्या काळजात भरली, ज्यांना समोरचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला. आणि त्याच्यावरून आता दादांनी सांगितलं, आपल्या सुभाषदादा या ठिकाणी बोलत होते, आमचे वसंतराव दादा पण या ठिकाणी बोलले की परकी आहे, टर्की आहे, काय 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 बोलायला लागले. मला तर किंवच वाटायला लागली प्रत्येकाच्या बुद्धीची. या भारतामध्ये ज्या घरामध्ये लेक जन्माला आली तर लक्ष्मी आली म्हणतात, पहिली बेटी सोन्याची बेटी म्हणतात. ज्या घरामध्ये मुलीला सन्मान दिला जातो, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता म्हटलं जातं. ज्या घरामध्ये लेकीला आपल्या घरातल्या मुलीबाळीला सन्मानाची जागा दिली जाते, त्या घरात आपल्या मुलीबद्दल वर्ग म्हणून लिहिलं जातं. त्यांनी केवळ माझा अपमान केलेला नाही आहे, तर त्यांनी या घरात जन्मलेल्या त्यांच्या सुद्धा लेकीचा अपमान केलेला लक्षात घेतलं. लेकीला परक म्हणण्याचा पाप करणाऱ्याच्या बुद्धीची मला कीव येते. तुम्हीही अशा बुद्धीचा तोडीसतोड समाचार घेतला पाहिजे. लेख ही कधीही परके नसते, लेख ही कायम आपली असते. हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीही लेकीला आश्वस्त करणारं घर जर कुठलं असेल, निश्चितच कितीही संपन्न संस्था असलं तरी लेकीला जी जागा आपली हक्काची वाटते, जी जागा आपली जिव्हाळ्याची वाटते, ती जागा कोणती असते मायवाल्यांनो? ती जागा माहेराची असते. त्याच्यामुळे हक्काच्या जागेवरती मी या ठिकाणी लढते आहे. मी कुणाचंही काही हिरावून घेतलेलं नाही आहे, मी कुणाच्याही समोरचं काही ओढून घेतलेलं नाही. ही जागा माझी हक्काची आहे, ही जागा माझी प्रेमाची आहे आणि त्या प्रेमाच्या